नमस्कार मंडळी, मी प्रवीण शंभरकर खेड्यातील मुलगा या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत करतो। तर मंडळी, आजचा जो व्हिडिओ आहे खूप महत्त्वाचा आहे। तुम्ही तर थंबनेल बघितलं असेल की तुमच्या मोबाईलमध्ये ह्या सेटिंग नक्की करा। मी ज्या सेटिंग आजच्या व्हिडिओमध्ये सांगत आहे त्या सेटिंग तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये करणं आवश्यक आहे। समजा तुम्ही कुठे पण गावाला तुमच्या बाईकने जात असाल आणि समजा तुमचा ॲक्सिडेंट झाला आणि तुमचा मोबाईल तर लॉक असतो, त्याच्यामध्ये पासवर्ड किंवा पॅटर्न असते, ठीक आहे। तर तुमचा ॲक्सिडेंट झाल्याने तुम्ही बेशुद्ध पडलात तर तुम्हाला दुसरेच माणसं तुम्हाला मदत करण्यासाठी येणार आणि त्यांचा मोबाईल नंबर घेतल्यानंतर तुमचा मोबाईल घेतल्यानंतर त्याच्यामध्ये लॉक असते, तर ते तर उघडू शकत नाही कारण त्यांना लॉक माहिती नाही। तरी जरी तुमचा मोबाईल लॉक असला तरी त्यांना फोन म्हणजे तुमच्या घरच्यांना कॉल करता येणार आहे। तर एवढी इम्पॉर्टंट सेटिंग म्हणजे महत्त्वाची सेटिंग मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। ही सेटिंग तुमच्या मोबाईलमध्ये करणे गरजेचे आहे। ही जर सेटिंग नाही केला तर तुम्हाला समजा तुमचा ॲक्सिडेंट झाला आणि तुम्ही बेशुद्ध पडला तर तुमचा मोबाईल घेतल्यानंतर तुम्हाला ज्या दुसऱ्या व्यक्तीला आहेत कोणालाच कॉल करता येणार नाही। फक्त ते कॉल करतील 112 वरती आणि ॲम्ब्युलन्स बोलावतील, बस एवढंच ते करू शकतील। पण तुमचा ॲक्सिडेंट झाला आणि तुम्ही बेशुद्ध पडला तरी तुमचा मोबाईल लॉक न खोलता तुमच्या घरच्यांना तो व्यक्ती कॉन्टॅक्ट करू शकतो, दुसरा व्यक्ती, ठीक आहे। जो मदत करण्याला आला आहे तो व्यक्ती तुमच्या घरच्यांना कॉन्टॅक्ट करू शकतो मोबाईल लॉक न खोलता। एवढी महत्त्वाची सेटिंग मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर ती सेटिंग कोणती आहे तर चला आपण जाणून घेऊया। तर मंडळी, व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारची जे बेल आयकॉन आहे त्याच्यावरती प्रेस करायला विसरू नका। तर चला मंडळी, आपला वेळ न वाया घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा, सर्वात आधी तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या सेटिंगमध्ये यायचं आहे। लक्षात घ्या, हे सेटिंग मी जे सेटिंग सांगत आहे ते लक्षात घ्या कारण हे इम्पॉर्टंट सेटिंग मी तुम्हाला आज सांगत आहे, ठीक आहे। तुमच्या मोबाईलच्या सेटिंगमध्ये यायचं आहे। सेटिंगमध्ये आल्यानंतर तुम्हाला इथे एमर्जन्सी असं नाव सर्च करायचं आहे, ठीक आहे। इथे बघा, सर्च बारमध्ये आपल्याला टाईप करायचं आहे एमर्जन्सी। तुम्ही इथून सर्च करू शकता किंवा तुम्ही इथे कोणाकोणाच्या सिक्युरिटीची जो ऑप्शन राहते त्याच्या अंदर पण एमर्जन्सी राहतो। मला इथे बाहेरच आहे, हे बघा मी तुम्हाला दाखवत आहे ते, हे बघा हे आहे सेफ्टी अँड एमर्जन्सी, ठीक आहे। हे जे सेफ्टी एमर्जन्सी आहे, माझा इन्फिनिक्सचा फोन आहे तर मला बाहेरच आहे सेफ्टी अँड एमर्जन्सी। तुम्हाला एमर्जन्सी हा ऑप्शन तुम्हाला शोधायचा आहे तुमच्या मोबाईलमध्ये। कोणत्या सिक्युरिटीच्या सेटिंगच्या अंदर पण एमर्जन्सी असते, ठीक आहे। तोच होय, माझ्या मोबाईलमध्ये बाहेरच आहे, ठीक आहे। तर हे एमर्जन्सी आपल्याला शोधायचं आहे, ठीक आहे। तर याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर बघा सर्वात वर आहे मेडिकल इन्फॉर्मेशन, याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला इथे नाव, डेट ऑफ बर्थ, ब्लड टाईप, हाईट वगैरे, ठीक आहे। हाईट, वेट, काही ॲलर्जीज आहे का तुम्हाला ते तुम्हाला इथे टाकायचं आहे। प्रेग्नन्सी स्टेटस, काही मेडिकेशन आहे का, आणि सर्वात महत्त्वाचं आहे म्हणजे ॲड्रेस तुम्हाला तिथे बरोबर टाकायचा आहे। ॲड्रेस तुम्हाला महत्त्वाचा आहे कारण कसं आहे, लॉक न खोलता पण त्यांना तुमचा ॲड्रेस माहीत होऊ शकतो, ठीक आहे। तुमचा समजा ॲक्सिडेंट झाला, लॉक तर असतं आपला मोबाईल, ॲक्सिडेंट झाला तर तिथे ॲड्रेस एमर्जन्सीवरती क्लिक केल्यानंतर बरोबर तुम्हाला ॲड्रेस त्यांना मिळतो, ठीक आहे। की त्यांना कळते की या गावचा हा व्यक्ती होय, ठीक आहे। ह्या ॲड्रेस तुम्ही न चुकता हे ॲड्रेस तुम्हाला इथे टाकायचं आहे। काही मेडिकल नोट्स आहे, काही मेडिकलवरती काही इश्यू असतील ते तुम्हाला इथे टाकायचं आहे। ऑर्गन डोनर काही तुम्ही डोनेट केलं असेल, ठीक आहे, ते तुम्हाला इथं टाकायचं आहे, ठीक आहे। त्याच्या खालची जी सेटिंग आहे एमर्जन्सी कॉन्टॅक्ट, बघा तुम्हाला दिसत असेल हे जे एमर्जन्सी कॉन्टॅक्ट आहे, हा जो एमर्जन्सी कॉन्टॅक्ट आहे हा महत्त्वाचा आहे। याच्यानंतर, ठीक आहे, हा जो कॉन्टॅक्ट आहे हा खूप महत्त्वाचा आहे। याच्यावरती क्लिक केल्यानंतर बघा मी तुम्हाला ब्लर केला आहे कारण मी तिथे कॉन्टॅक्ट सेव्ह केला आहे। माझ्या बहिणीचा, माझ्या भावाचा, माझ्या बाबाचा, माझ्या पत्नीचा मी तिथे कॉन्टॅक्ट सेव्ह केले आहेत। बघा खाली बघा इथे दिसत आहे ॲड कॉन्टॅक्ट दिसत आहे, याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर बघा तुम्हाला जे काही नंबर तुम्हाला इथे ॲड करायचे आहे ते तुम्हाला ॲड करू शकता। तुमच्या भावाचा किंवा तुमच्या मित्राचा, तुमच्या पत्नीचा, तुमच्या ताईचा, एमर्जन्सी त्यांचा नंबर इथे तुम्हाला ॲड करायचा आहे। हा खूप महत्त्वाचा विषय आहे, पॉईंट आहे हा एमर्जन्सी कॉन्टॅक्ट। हा तुम्ही जेवढे कॉन्टॅक्ट इथे सेव्ह कराल तुम्ही चांगलंच आहे। तुमच्या मित्राचा करा, तुमच्या बाबाचा करा, तुमच्या आईचा करा,
हा खूप महत्त्वाची एमर्जन्सी कॉन्टॅक्ट सेटिंग होती. तर बघा, जे मी सेटिंग सांगितली ती खूप खूप महत्त्वाची आहे. आणि हे सेटिंग केल्यानंतर जरी तुमचा ॲक्सिडेंट झाला आणि तुमच्या हाताला समजा दुखापत पण झाली, तरी तुम्ही जे तुमची पॉवर बटन आहे तुम्ही 5 वेळा प्रेस केल्यानंतर डायरेक्ट एमर्जन्सीला कॉल लागणार आहे, म्हणजे 112वरती कॉल लागणार आहे, एवढं लक्षात घ्या. ठीक आहे. आणि जे सेटिंग सांगितले तुम्ही सगळ्यांच्या मोबाईलमध्ये नक्की करा. आणि हे सेटिंग करणं महत्त्वाचं आहे, कारण कधी काय होणार आपल्या जीवनामध्ये, उद्या काय होणार, परवा काय होणार, काही सांगता येत नाही. आणि आता काय होणार, 1-2 मिनटामध्ये काय होणार आपण सांगू शकत नाही. ठीक आहे. हे जे सेटिंग मी सांगितले आहे, ही सेटिंग तुमच्या मोबाईलमध्ये करणे, तुमच्या भावाच्या, तुमच्या बाबाच्या, तुमच्या आईच्या, तुमच्या घराशेजाऱ्यांच्या, तुमच्या मित्राच्या, मैत्रिणीच्या, सगळ्याच्या मोबाईलमध्ये ही सेटिंग नक्की करा. आणि हा व्हिडिओ लाईक करा आणि हा व्हिडिओ नक्की शेअर करा, कारण ही जी सेटिंग आहे सगळ्यांना समजली पाहिजे आणि त्यांना पण ह्या सेटिंग म्हणजे याचा काय फायदा आहे या सेटिंग करण्याचा त्यांना पण कळायला पाहिजे. हा व्हिडिओ शेअर करा, नक्की शेअर करा. तुम्हाला लाईक केल्यानं मला काही 1 रुपया पण मिळत नाही. फक्त हा जो व्हिडिओ आहे सर्वत्र पसरतो आणि सगळ्यांना दिसतो. ठीक आहे. तर ही सेटिंग सगळ्यांच्या मोबाईलमध्ये करून द्या आणि हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. ठीक आहे. तर समजली मंडळी माहिती. तर मंडळी, आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. ठीक आहे. तर मंडळी, हीच होती आजची माहिती. तर मंडळी, माहिती जर समजली असेल आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मंडळी, अशीच नवीन माहिती आणि योजनाबद्दल माहिती घेऊन भेटूया आपण उद्याला. नमस्कार.